एलिमेंटरी ग्रेड चित्रकला परीक्षा कर्तव्य भूमिती गणित दुसरे. दिलेल्या रेषेचे समान 4 किंवा 8 भाग करणे. प्रथमतः दिलेल्या मापाची रेषा घ्या. ए बी रेषा आपण घेतली. ए बी या रेषेच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घ्या. ए बिंदूवर कंपासचं टोक ठेवून दोन्ही बाजूला रेषेच्या कंस काढा. आपण 1 नंबरच्या गणितामध्ये जी कृती केली, दिलेल्या रेषेचे समान 2 भाग करणे, तीच कृती प्रथमतः आपणास करावयाची आहे. बी बिंदूवर कंपासचं टोक ठेवून त्याच पद्धतीनं परत त्या 2 कंसांना छेदणारे कंस काढा. मिळालेल्या 2 छेदनबिंदूला जोडून घ्या. सी आणि डी असे आपण त्याला नाव दिले. मध्यबिंदूंना ओ नाव दिले. ए आणि ओ या रेषेचे समान 2 भाग करा. ए ओ याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घ्या. 2 कंस काढा. तीच कृती ओ बिंदूवर कंपासचं टोक ठेवून करा. मिळालेल्या कंसाला छेदणारे 2 कंस रेषा काढा. आता आपण ओ बी या रेषेचे समान 2 भाग करूयात. ओ बी या रेषेच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घ्या. बी बिंदूवर कंपासचं टोक ठेवून रेषेच्या दोन्ही बाजूस कंस काढा. तीच कृती ओ बिंदूवर कंपासचं टोक ठेवून करावयाची आहे. ओ बिंदूवर कंपासचं टोक घ्या आणि मिळालेल्या कंसाला छेदणाऱ्या 2 कंस रेषा रेषेच्या दोन्ही बाजूला काढून घ्या. रेषेच्या दोन्ही बाजूंना छेदनबिंदू मिळालेले आहेत. क्रमाने 1-1 बाजू आपण जोडून घेऊया. ओ ए या दरम्यान छेदनबिंदू जोडून घ्या. अशा पद्धतीने आपण रेषेचे समान 4 भाग केले. मुलांनो, आपणास याच पद्धतीनं रेषेचे समान 8 भाग करता येतात. हीच कृती आपणास करावयाची आहे. मिळालेल्या प्रत्येक भागाचे परत आपणास 2 भाग करत जावे लागणार आहेत. उदाहरणार्थ ए ई या रेषेचे समान 2 भाग करा. नंतर ई ओ या रेषेचे समान 2 भाग करा. नंतर ओ एफ या रेषेचे समान 2 भाग करा. एफ बी या रेषेचे समान 2 भाग करा. अशा पद्धतीनं रेषेचे समान 8 भाग होतील.